नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सिद्धेश्वर अशोक काशीद विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण ज्युरिस्प्रुडन्स हा जो सब्जेक्ट आहे त्यामधील एक पॉइंट आहे किंवा सब पॉइंट आहे राईट अँड ड्युटीज. तर राईट अँड ड्युटीज याचं को रिलेशन हे हॉफेल्ड्स या ज्युरिस्प्रुडन्सच्या थिंकरने मांडलेलं आहे. तर ते आपण राईट्स आणि ड्युटीजचं को रिलेशन पाहणार आहोत. तर त्या राईट्स अँड ड्युटीमध्ये दोन कन्सेप्ट आपल्याला पाहायच्या आहेत. एक आहे कोरिलेटिव्ह सहसंबंध आणि एक आहे कॉन्ट्राडिक्टरी किंवा अपोजिट म्हणजे विरुद्ध संबंध. तर कशामधील? राईट्स आणि ड्युटीज मधील. तर जनरली ज्युरिस्प्रुडन्स हा सब्जेक्ट बेसिक सब्जेक्ट आहे, लॉचा तो पाया आहे, परंतु तो थेरॉटिकल पार्ट असल्यामुळे स्टुडंटला तो अवघड वाटतो. परंतु आज आपण एक सोप्या ट्रिकच्या माध्यमातून आपण त्या राईट्स आणि ड्युटीचं कोरिलेशन्स पाहणार आहोत. जेचे हे आहे वर्ड आहे निंजा टेक्निक. तर आपण हॉपेल्स टेबल राईट्स अँड ड्युटीचं हॉपेल्स टेबल पाहण्याचे एक निंजा टेक्निक पाहणार आहोत. तर पहिल्यांदा वर्ड्स कोणते कोणते आहेत, राईट्स ड्युटीचे कोणते कोणते आहेत? राईट, लिबर्टी, ड्युटी, नो राईट हे चार आहेत. आणि नेक्स्ट चार आहेत पॉवर, इम्युनिटी, लायबिलिटी, डिसॅबिलिटी. पहिल्यांदा आपण हे चार पाहूयात, राईट, लिबर्टी, ड्युटी आणि नो राईट. तर याची एक ट्रिक आहे. आता एक्झाम हॉलमध्ये फॉर एक्झाम्पल LLBची एक्झाम असेल किंवा दुसरी कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, महाराष्ट्र सेट असेल, UGC नेट असेल, तर तुम्हाला ही डायग्राम काढून त्याच्या खाली एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की याच्या अपोजिट हे आहे, याच्या कॉन्ट्राडिक्टरी हे आहे. हे झालं रिटन एक्झाम किंवा LLB एक्झाम. आणि जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत फॉर एक्झाम्पल MS सेट, UGC नेट, तर त्यामध्ये आता पॅटर्न बदललेला आहे. महाराष्ट्र सेट मध्ये 2023 पर्यंत राईटचा अपोजिट काय आहे? नो राईट. लिबर्टीचं कोरिलेटिव्ह काय आहे? नो राईट. असा क्वेश्चन सिंपल वन सेंटेन्स किंवा वन कन्सेप्ट क्वेश्चन येत होता. पॉवरचं कोरिलेटिव्ह काय आहे? लायबिलिटी, एवढंच. परंतु आता 2024 पासून तो महाराष्ट्र सेटचा पॅटर्न बदललेला आहे. तर त्यामध्ये आता 4 ऑप्शन येतात आणि 4चे पुन्हा त्याचे आन्सर शीट किंवा त्याचे 1 ला B आहे का, C ला 2 आहे का, B ला 3 आहे का, 4 ला 1 आहे का, असे त्याची क्रोनॉलॉजी येते. तर ते लक्षात ठेवताना तुमची जम्बलिंग होऊ शकते. तर त्यासाठी एक सोपी ट्रिक घेऊन आलेलो आहे. मागच्या रफ पेजवर फक्त ही डायग्राम काढायची, अशी डायग्राम काढायची आणि त्याच्या आधारे तुम्ही मॅच द पेअरचे क्वेश्चन सोडवू शकता. कशाचे? राईट्स अँड ड्युटीज हॉपेल्स टेबल. तर चला स्टार्ट करूया. तर हे आहेत पहिले राईट, लिबर्टी, ड्युटी, नो राईट. तर याचे एक ट्रिक आहे, याचे एक वाक्य लिहून घ्या. आर्यन पे दिल आया. पुन्हा एकदा सांगतो वाक्य किंवा ट्रिक. आर्यन पे दिल आया. आता आर्यन मधील आर म्हणजे राईट, एन म्हणजे नो राईट. मग लिहून घ्यायचं, ह्या ठिकाणी राईट लिहायचं आणि खालच्या साईडला नो राईट लिहायचं. आर्यन झालं. आता दिल, आर्यन पे दिल आया मधील आर्यन झाला. आता दिल, दिल मधील डी चं ड्युटी लिहायचं, डी फॉर ड्युटी. आणि वरच्या साईडला लच लिबर्टी लिहायचं. आर्यन पे दिल आया, राईट, नो राईट, ड्युटी, लिबर्टी. ही ट्रिक लक्षात आली की हे 4 शब्द कसे लक्षात ठेवायचे. हे ट्रिक समजले की तुमचं काहीच कन्फ्युजन होणार नाही. मग आता हे जे उभे आहेत, व्हर्टिकल आहेत, ते आहेत कोरिलेटिव्ह सहसंबंध. आणि जे क्रॉस आहेत ते आहेत कॉन्ट्राडिक्टरीज किंवा अपोजिट्स. तर राईटचा आता पहिल्यांदा ह्या 4 कन्सेप्ट मधील कोरिलेटिव्ह पाहूया. तर राईटचा कोरिलेटिव्ह आहे ड्युटी, राईटचा कोरिलेटिव्ह ड्युटी. लिबर्टीचा कोरिलेटिव्ह आहे नो राईट, लिबर्टीचा कोरिलेटिव्ह आहे नो राईट. जे उभे आहेत ते कोरिलेटिव्ह आहेत. आणि आता कॉन्ट्राडिक्ट्स किंवा अपोजिट्स पाहूया. ड्युटीचा अपोजिट आहे लिबर्टी किंवा लिबर्टीचा अपोजिट आहे ड्युटी. राईटचा अपोजिट आहे नो राईट किंवा नो राईटचा अपोजिट आहे राईट. इथे लिहिलंय लिबर्टीचं नो राईट, राईटचं नो राईट आणि ड्युटीचं लिबर्टी. हे जे उभे आहेत व्हर्टिकल आहेत ते आहेत कोरिलेटिव्ह आणि जे क्रॉस आहेत ते आहेत अपोजिट किंवा कॉन्ट्राडिक्ट. पुन्हा एकदा सांगतो, राईटचा कोरिलेटिव्ह ड्युटी, लिबर्टीचा कोरिलेटिव्ह नो राईट, ड्युटीचा पुन्हा अपोजिट ड्युटी, लिबर्टी, अपोजिट, राईट, नो राईट,
अपोजिट किंवा कॉन्ट्राडिक्टरी. ट्रिक कोणती होती? आर्यन पे दिल आया. आर्यन मधील आर चा राईट, एन चा नो राईट, दिल मधील दी चा ड्युटी, एल चा लिबर्टी. ह्या ट्रिक, ह्या 4 कन्सेप्ट झाली. आता नेक्स्ट 4 कन्सेप्ट आहे, त्याची ट्रिक सांगतो. तुम्हाला माहित आहे PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ते कोण फाईल करतं? तर ज्यांचे फंडामेंटल राईट्स व्हायलेट झाले, जे डिसेबल पर्सन आहेत, ते पिटिशन फाईल करतात. तर फक्त लक्षात ठेवायचं, PIL डिसेबल, P फॉर पॉवर, I फॉर इम्युनिटी, L फॉर लायबिलिटी आणि D फॉर डिसेबिलिटी. तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं, PIL कोण दाखल करतं? डिसेबल पर्सन. मग P चं पॉवर, I चं इम्युनिटी, L चं लायबिलिटी आणि डिसेबलचं डिसेबिलिटी. P फॉर पॉवर, I फॉर इम्युनिटी, L फॉर लिबर्टी आणि डिसेबलचं डिसेबिलिटी. फक्त एवढंच. PIL कोण फाईल करतं? डिसेबल. मग आता ह्याप्रमाणेच जे उभे आहेत, व्हर्टिकल आहेत, ते आहेत कोरिलेटिव्ह, आणि जे क्रॉस आहेत ते आहेत अपोजिट किंवा कॉन्ट्राडिक्टरी. उभे आहेत सहसंबंध आणि क्रॉस मधले आहेत अपोजिट किंवा विरुद्ध. तर पॉवर, इम्युनिटी, लायबिलिटी, डिसेबिलिटी. तर मग उभे जे आहेत ते सहसंबंध कोरिलेटिव्ह. पॉवरचा कोरिलेटिव्ह लायबिलिटी, पॉवरचा कोरिलेटिव्ह लायबिलिटी. इम्युनिटीचा कोरिलेटिव्ह डिसेबिलिटी, इम्युनिटीचा कोरिलेटिव्ह डिसेबिलिटी. आता कॉन्ट्राडिक्टरी पाहू, अपोजिट पाहू. तर पॉवरचा अपोजिट आहे डिसेबिलिटी किंवा डिसेबिलिटीचा अपोजिट आहे पॉवर, आणि लायबिलिटीचा अपोजिट आहे इम्युनिटी किंवा इम्युनिटीचा अपोजिट आहे लायबिलिटी. हे पहा लिहिलेलं आहे, पुन्हा एकदा रिव्हिजन घेतो. राईटचा कोरिलेटिव्ह ड्युटी, राईट ड्युटी. लिबर्टीचा कोरिलेटिव्ह नो राईट, लिबर्टीचा कोरिलेटिव्ह नो राईट. कॉन्ट्राडिक्टरी पाहूया. राईटचा कॉन्ट्राडिक्ट नो राईट किंवा अपोजिट, राईटचा कॉन्ट्राडिक्ट नो राईट किंवा नो राईटचा राईट. ड्युटीचा लिबर्टी हा अपोजिट, ड्युटीचा लिबर्टी हा अपोजिट. आणि इथं काय पाहिलं आपण? पॉवरचा कोरिलेटिव्ह, जे उभे आहेत, जे हॉरिझॉन्टल आहेत, ते आहेत कोरिलेटिव्ह. पॉवरचा कोरिलेटिव्ह लायबिलिटी, इम्युनिटीचा कोरिलेटिव्ह डिसेबिलिटी. आणि ऑपोजिट मध्ये कॉन्ट्राडिक्टरी आहेत क्रॉस मध्ये. पॉवरचा कॉन्ट्राडिक्ट किंवा अपोजिट डिसेबिलिटी किंवा डिसेबिलिटीचा पॉवर, लायबिलिटीचा इम्युनिटी किंवा इम्युनिटीचा लायबिलिटी. ह्या हॉपेल्स टेबल, राईट्स अँड ड्युटीज, कोरिलेशन्स. लास्ट पुन्हा एकदा ट्रिक सांगतो, खूप मजेशीर आहे लॉ शिकणं. फक्त ते ट्रिक्स आणि प्रॅक्टिसने शिकणं गरजेचं आहे. ज्युरिस्प्रुडन्स थेअरी आहे तरी सुद्धा तुम्हाला हा सोपा जाईल. राईट, लिबर्टी, ड्युटी, नो राईट, हे कसं लक्षात ठेवायचं? आर्यन पे दिल आया. आर्यन मधील आरचं राईट इथं लिहायचं, इथं एनचं नो राईट लिहायचं, दिल मधील दीचं ड्युटी लिहायचं, लचं लिबर्टी लिहायचं. PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कोण फाईल करतं? डिसेबल पर्सन. तर PIL, P फॉर पॉवर, I फॉर इम्युनिटी, L फॉर लायबिलिटी आणि डिसेबलचं डिसेबिलिटी. जे खालीच्या साईडला आहेत किंवा जे व्हर्टिकल आहेत ते आहेत कोरिलेटिव्ह, आणि जे ऑपोजिट आहेत, क्रॉस आहेत, ते आहेत कॉन्ट्राडिक्टरी. तर मित्रांनो, हा होता हॉपेल्स टेबल, राईट्स अँड ड्युटीज, कोरिलेशन. दोनच ट्रिक आहेत. आर्यन पे दिल आया, आर फॉर राईट, एन फॉर नो राईट, डी फॉर ड्युटी, एल फॉर लिबर्टी. आणि PIL डिसेबल, P फॉर पॉवर, I फॉर इम्युनिटी, L फॉर लायबिलिटी, D फॉर डिसेबिलिटी. आता या ठिकाणी लास्ट एक सांगतो, इथं पण लायबिलिटीचं L आहे, लायबिलिटीचं L आहे, आणि इथं पण लिबर्टीचं L आहे. तर हे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, ह्या बॉक्समध्ये लिबर्टी घेऊ का ह्या बॉक्समध्ये लायबिलिटी घेऊ? तर त्यासाठी पण एक ट्रिक आहे. आता आर्यनचं दिल आलं होतं कुणावर? त्याच्या एका मैत्रिणीवर, लक्षात ठेवायचं. पण ती मैत्रीण त्याला काय करत होती? तू 10 वाजताच मला भेटायले, पिझ्झा बर्गर खाऊ, असं. म्हणजे त्याच्या लिबर्टीवर रिस्ट्रिक्शन आलं. आर्यन पे दिल आया आणि आर्यनच्या लिबर्टीवर, स्वातंत्र्यावर रिस्ट्रिक्शन आलं, म्हणून आर्यनच्या बॉक्समध्ये लिबर्टी, एल फॉर लिबर्टी, आर्यनच्या बॉक्समध्ये लिबर्टी. आणि इथं आहे लायबिलिटी, PILच्या ट्रिकमध्ये लायबिलिटी. आता PIL फाईल करायची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? तर आपली आहे. आपल्यावर फंडामेंटल राईट व्हायलेट झाले आहेत, ते आपली लायबिलिटी आहे. म्हणून ह्या PILच्या ट्रिकमध्ये लायबिलिटी.
तर हा होता हॉपेल्स टेबल. कमेंट बॉक्समध्ये सांगा ट्रिक कशी वाटली. थँक्यू.